महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर सर्वात महत्वाचं हे नगदी पीक कॅश क्रॉप आहे आणि आपल्या ऊस पिकामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती आणि याच्यामुळे सुधारलेली आहे. जवळजवळ महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर 10 लाख हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावरती शेतकरी बंधू आपले ऊसाचं पीक उत्पादन घेतलं जातं. या एवढं मोठं क्षेत्र आहे ऊस पिकाचं आणि हे उत्पादन घेत असताना आपले शेतकरी बांधवांना नानाविध अडचणी येत असतात. याच्यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे, पाणी सुद्धा जास्त आहे, पाण्याचा अभाव नाही, जमिनीही चांगल्या आहेत, परंतु दिवसेंदिवस मात्र आपल्याला या महाराष्ट्रातील ऊसाच्या उत्पादनामध्ये एक घट होत असलेली दिसत आहे. ही का उत्पादनात घट होत आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्यातील उत्पादन कमी येण्याची कारणं काय आहेत मित्रांनो? नंबर 1, आपण काय करतो? पिकांची फेरपालट करत नाही. तर ती पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. दुसरं, सेंद्रिय खतांची कमतरता साहजिकच आहे. आजकाल यांत्रिकीकरणामुळे आपल्या ऊस शेतीमध्ये किंवा इतर शेतीमध्ये सुद्धा पीक उत्पादन घेत असताना सेंद्रिय खतांची कमतरता आपल्याला भासायला लागलेली आहे, कारण यांत्रिकीकरण झाल्यामुळे. परंतु आपल्याकडे जे काही उपलब्ध शेणखत असेल, हिरवळीचं खत असेल, याचा आपण वापर केला पाहिजे. कंपोस्ट खताचा वापर केला पाहिजे. तर सेंद्रिय खताची कमतरता आहे, परंतु त्याला डावलून चालणार नाही. जे काय उपलब्ध आपल्याकडे कोठा आहे किंवा साठा आहे त्याचा आपला शेतीमध्ये वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं अंडरलाईन करा मित्रांनो, रासायनिक खतांचा असंतुलित वापर. सर्रासपणे आपल्याला असं दिसून येतं की शेतकरी जास्त उत्पादन घ्यायचंय म्हणजे जास्त खतं टाकणे. याचा अर्थ असा नव्हे की खत जास्त टाकल्यामुळे उत्पादन आपल्याला जास्त आहे, परंतु अधोरेखित करा मित्रांनो, याच्यामुळे आपल्या त्या पिकाचा असंतुलित बॅलन्स न्यूट्रिशन होत नाही, तर बॅलन्स न्यूट्रिशन होण्याऐवजी त्याचा असंतुलित वापर होतो आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीची प्रत सुद्धा खालावते, म्हणून उत्पादनामध्ये घट येते. पाणी भरपूर आहे म्हणून पाणी भरपूर द्या. ऊस लागण केली की शेवट ऊस तुटेपर्यंत सरीला तुडुंब पाणी भरून दिलं जातं. हे चुकीचं आहे. ऊस पिकासाठी पाण्याचा वापर सुद्धा आपण त्याप्रमाणेच केला पाहिजे, त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार. आणि जास्त प्रमाणात पाणी वापरल्यामुळे, सातत्यानं सरी भरून पाणी दिल्यामुळे आपल्या जमिनीचा जो निचरा आहे तो निचरा व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर खतांचा वापर आपला असंतुलित होतोय. पाणी भरपूर, याच्यामुळे निचऱ्याचा अभाव आपल्या जमिनीमध्ये दिसून येत आहे. यामुळे क्षारयुक्त जमिनी आणि चोपनयुक्त जमिनी ह्या समस्या आपल्या वाढत चालल्या आहेत. आणि या गोष्टीमुळे ज्यावेळेस जमिनीमध्ये क्षार साचतात, चोपन जमिनी होते, कॅल्कॅरियस युक्त जमिनी होतात, त्यावेळेस आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते, अर्थातच सुपीकता कमी होते आणि त्यामुळं उत्पादन जे आहे, मग ऊसाचंच नव्हे मी इतर पिकांचं उत्पादन देखील आपल्याला घटलेलं दिसून येतं आणि परिणामी ऊस उत्पादकता आपल्याला कमी दिसून येते. म्हणून मित्रांनो, ऊस पिकाच्या योग्य वाढीसाठी आणि अधिक उत्पादन व साखर उतार्यासाठी जमिनीची सुपीकता आणि बॅलन्स न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापनाकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपण मुद्दा मगाशीच बोललो मी की तुम्हाला पूर्व हंगामी ऊस पिकाबद्दल आपण बोलणार आहोत, कारण आता सध्या आपला पूर्व हंगामी ऊस लागवडीचा कालावधी चालू आहे. मग आपण कुठल्या बाबींचा विचार केला पाहिजे ही पूर्व हंगामी ऊस पिकाची लागवड करत असताना? सगळ्यात महत्वाचं, या पूर्व हंगामी ऊसाची लागवड वेळेत करणं गरजेचं आहे. कुठली वेळ आहे? 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्येच, या विंडोमध्येच आपण पूर्व हंगामी ऊसाची लागवड करावी. बेने लागवडीसाठी जे बेणं पाहिजे ते 9 ते 11 महिने वयाचं बेडं पाहिजे. रसरशीत बेणं पाहिजे, जाड पाहिजे कांडी, त्याच्यामध्ये रस भरलेला, कांड्यामध्ये डोळे असतात कांड्यावरचे ते निरोगी डोळे पाहिजेत, फुगलेले डोळे पाहिजेत, सशक्त डोळे पाहिजेत, पांगशा फुटलेले नसावे आपलं बेणं, आणि हे जे बेणं आहे ते रोग आणि कीड मुक्त असणं पाहिजेत. अशा बेण्याची निवड करा. त्यानंतर कुठल्या जाती आपण वापर केला पाहिजेत पूर्व हंगामीसाठी? 86-032, कोयम 265, कोसी 671, VSI 8005, 434 आली, या जातींचा आपण पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी वापर करावा. सर्रासपणे मित्रांनो असं दिसून येते महाराष्ट्र राज्यामध्ये
ज्यावेळेस आपण बेनं लागवड करतो, परंतु बेनं लागवडीच्या पूर्वी बेनं प्रक्रिया मात्र करत नाहीत. मोजके शेतकरी आहेत, 15-20% बेनं प्रक्रिया, पण 75 ते 80% शेतकरी हे बेनं प्रक्रिया करत नाहीत. मग बेनं प्रक्रिया न केल्यामुळे काय तोटा होतो आपला? जर आपण बेनं प्रक्रिया केली नाही तर मूळकूज, कांडीकूज, चाबूक काणी हे रोग, त्याचबरोबर खवले कीड, कांडी कीड या किडींचा देखील प्रादुर्भाव ऊस उगवून आल्यानंतर होत असतो. म्हणून मूळकूज, कांडीकूज, चाबूक काणी, खवले कीड, कांडी कीड या किडींचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला बेनं प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यासाठी बेनं प्रक्रियासाठी 2 प्रकारे बेनं प्रक्रिया करा. पहिली जी प्रक्रिया करायची आहे ती कीटकनाशक, रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची करायची. यामध्ये प्रामुख्याने 300 मिली मॅलॅथिऑन 50% प्रभावीवालं व 100 ग्रॅम कार्बेंडाजिम हे 100 पाण्यामध्ये मिक्स करून प्रति एकरी हे प्रमाण सांगितलं तुम्हाला. 100 लिटर पाणी लागतं, त्याच्यामध्ये 100 मिली मॅलॅथिऑन, 100 ग्रॅम कार्बेंडाजिम हे त्याच्यामध्ये टाका आणि बेनं 10 ते 15 मिनिटं बुडवून ह्याची पहिली प्रक्रिया झाली. ही पहिली प्रक्रिया झाल्यानंतर याच बेण्याला दुसरी प्रक्रिया आपल्याला करायची आहे. यासाठी सुद्धा पाणी आपल्याला 100 लिटर पाणी लागतं. या 100 लिटर पाण्यामध्ये पहिलं बेनं जे बुडवलेलं आहे तेच बेनं आपल्याला आता 1 लिटर ॲसिटोबॅक्टर आणि 1 लिटर ॲझोफॉस्फो हे 100 लिटर पाण्यामध्ये टाका. पहिलं जे बेनं बुडवलं होतं ते बेनं ह्याच्यामध्ये 30 मिनिटं बुडवून ठेवायचं आहे आणि बुडवून ठेवल्यानंतर मग याची लागवड करायची आहे. हे झालं बेनं प्रक्रिया. याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला? मूळकूज, कांडीकूज, चाबूक काणी, कांडी कीड आणि खोडकीड, खवले कीड या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. आता जाऊयात आपण लागवडीकडे मित्रांनो. लागवडीसाठी जे अंतर पाहिजे ते सरीतलं अंतर आपल्याला कमीत कमी 4 फुटापेक्षा जास्त पाहिजे. सरी जी पाहिजे आपल्याला, सरीची रुंदी ही आपल्याला 4 फुटापेक्षाही जास्त पाहिजे. 4 फूट ते 4 फुटापेक्षा जास्त. म्हणून मित्रांनो ह्या काळजी घ्या. आणि आता आपण जाऊयात प्रमुख आपल्या मुद्द्याकडे, पूर्व हंगामी ऊसाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. कारण कुठल्याही पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन जर काटेकोरपणे झालं नाही तर आपल्याला पीक उत्पादनामध्ये मोठा फटका बसतो. कारण पीक उत्पादन हे त्या पिकाला केलं जाणारं खत व्यवस्थापन, त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर आपण खत व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर 85% उत्पादन हे आपलं याच्यावर अवलंबून राहतं. कारण या बॅलन्स न्यूट्रिशन जर केलं, त्या बॅलन्स न्यूट्रिशन केलं तर पिकाला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार ती अन्नद्रव्ये पोहोचतात, मिळतात, जमिनीचं आरोग्य टिकून राहतं, खतं जमिनीमध्ये पडून राहत नाहीत, बॅलन्स न्यूट्रिशन एकदम व्यवस्थित होतं, पिकामध्ये इम्युनिटी पॉवर डेव्हलप होते, किडी आणि रोगांना प्रादुर्भाव सुद्धा आपल्या त्या पिकामध्ये कमी बळी पडतं. म्हणून आणि उत्पादन आपल्याला चांगलं येतं, पिकाची वाढ चांगली होते, सदृढ वाढ होते. म्हणून बॅलन्स न्यूट्रिशन महत्वाचं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. म्हणून मित्रांनो, खत हे पिकाचं अन्न आहे, खत हे पिकाला देणं गरजेचं आहे. म्हणून जमिनीला खतं न द्यायचे, जमिनीला कधीही खतं देऊ नका, हे पिकाला खतं दिले पाहिजेत. म्हणून जमिनीला खतं न देता पिकाला खतं देणे हा मूलाधार मानून आपण ऊस शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर हा किफायतशीर होण्यासाठी या खतांचं योग्य प्रकारे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. तर या रासायनिक खतांचा किफायतशीर वापर होण्यासाठी आपल्याला 4 प्रामुख्याने गोष्टी लक्षात ठेवा. यामध्ये खतांची योग्य निवड, खतांची योग्य मात्रा, खतांची योग्य देण्याची वेळ आणि खतं देण्याची योग्य पद्धत. या 4 गोष्टीचा जर आपण कटाक्ष केला तर कुठलंही खत आपण जे जमिनीमध्ये टाकतो त्या खताचा पुरेपूर 100% त्या पिकाला वापर होत असतो. म्हणून त्यासाठी योग्य खतांची निवड, खताची योग्य मात्रा, जे शिफारस केलेली मात्रा आहे तीच देणं गरजेचे आहे. आणि खतं देण्याची योग्य वेळ, कुठल्याही वेळेस देणं गरजेचं नाही, कुठल्या वेळेस दिलं पाहिजे, त्याची वाढीच्या अवस्थेनुसारच ते खत गेलं पाहिजे, ती मात्रा गेली पाहिजे आणि खत देण्याची योग्य पद्धत. या 4 मूलद्रव्यांना, या 4 मंत्राचा जर आपण अवलंब केला ऊस शेतीसाठी तर आपल्याला उत्पादनामध्ये भरीव वाढ मिळणार आहे. म्हणून ऊस वाढीच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत आपण त्या अवस्था पाहू आपण आणि त्यानुसार आपण आता खत व्यवस्थापन पाहूया. पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी उगवण, फुटवा अवस्था, कांडी सुटण्याची अवस्था आणि जोमदार वाढ या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आहेत. आणि वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला आता हे खत व्यवस्थापन करायचं आहे. उदाहरणार्थ नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्याची वाढीच्या अवस्थेनुसार
गरज लक्षात घेतली आपण तर ऊसासाठी या 4 वेळेस आपल्याला खतं द्यायची असतात. मग पूर्व हंगामी वाढीसाठी आपला ऊस हा 4 अवस्थेतून जात असतो तोडणीपर्यंत. उदाहरणार्थ पूर्व हंगामी ऊसाची लागवड केली आहे. मग ऊसाची उगवण ते फुटवेपर्यंत नत्राची गरज ही कमी असते, परंतु शेतकरी काय करतो, सुरुवातीलाच नत्र जास्त देऊन टाकतो. इथं चुकतं आपलं. त्यानंतर उगवण, मुळ्यांची वाढ, फुटव्यांसाठी स्फुरद आणि पालाची जास्त गरज असते. पण इथं सुद्धा शेतकरी काय करतात, ढोबळ मानाने सर्व अन्नद्रव्य देऊन टाकतात. मग उत्पादनाचा खतावरचा खर्चही वाढतो आणि त्या खताचा काटेकोरपणे वापरही होत नाही. अँटॅगोनिस्टिक इफेक्ट होतो तिथं. सिनर्जिस्टिक इफेक्ट होत नाही. खतं जमिनीमध्ये तसेच पडून राहतात. कारण लागतंय काय, देतोय आपण वेगळंच. तर त्याच्यामुळे इथं सुद्धा फटका होतो. फुटव्यांच्या जोमदार वाढीसाठी नत्राची गरज ही मोठ्या प्रमाणात लागत असते. सांगायचं तात्पर्य काय, ऊसाच्या ज्या वाढीच्या 4 अवस्था म्हटलं मी तुम्हाला, उगवण, फुटवा, कांडी सुटणं आणि जोमदार वाढ. यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला जी अन्नद्रव्ये वेगवेगळी लागतात ते अन्नद्रव्ये त्या वाढीच्या अवस्थेनुसार तेवढ्याच प्रमाणात देणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो हे सांगायचं गरजेचं होतं तुम्हाला. आता आपण प्रत्यक्ष पाहूत आपण ऊसाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन. तर 4 वेळेस आपल्याला खतं द्यायचे आहेत पूर्व हंगामी ऊसासाठी. लागणीच्या वेळेस, लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी, लागणीनंतर 12 ते 14 आठवड्यांनी म्हणजे कांडी सुटण्याची अवस्था, आणि लागणीनंतर 16 ते 18 आठवड्यांनी म्हणजेच जोमदार वाढीची अवस्था. या 4 वेळेस आपल्याला खतांचे डोस द्यायचे पूर्व हंगामी ऊसाला. तर यासाठी आपल्याला मित्रांनो खतं कुठली गेली पाहिजेत प्रति एकरी मी तुम्हाला सांगत आहे, आणि हे बॅलन्स न्यूट्रिशन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील जमिनीचा विचार करून हा डोस बनवलेला आहे. आणि हा जर डोस वापरला तर तुमच्या त्या ऊस पिकाचं एकात्मिक अन्नद्रव्य साधलं जाणार आहे, जमिनीची प्रत टिकून राहणार आहे, उत्पादनात भरीव वाढ होणार आहे, अपेक्षित उत्पादन येणार आहे, जमिनीची प्रत सुद्धा खालावणार नाही. तर ऐकून घ्या मित्रांनो, लागवडीच्या वेळेचा डोस, बेसल डोस तुम्हाला पूर्व हंगामी ऊसासाठी एकरी सांगत आहे मी तुम्हाला. महाधन स्मार्टटेक 10-26-26 100 किलो, महाधनचं बेन्सल सुपरफास्ट 15 किलो, मॅग्नेशियम सल्फेट महाधनचं 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, डीटीबी बोरॉन 1 किलो, मॅंगनीज सल्फेट 2 किलो आणि कॉपर सल्फेट 3 किलो. हा सर्व डोस एकत्रित करून आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे. कारण लागवडीच्या वेळेस आपल्याला शिफारस केलेली टोटल मात्रापैकी 50% नत्र तुम्हाला लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे, 50% स्फुरद आणि 50% स्फुरद पालाश हा एकत्रित करून हा डोस आपण या खताच्या माध्यमातून हा बॅलन्स न्यूट्रिशन डोस बेसल डोसला देणं गरजेचं आहे. आता दुसरा डोस आपल्याला जमिनीतून द्यायचा आहे, तो ऊस लागवड झाल्यानंतर 6 ते 8 आठवड्यांनी, म्हणजे ऊसाची आपल्याला इथं फुटवा अवस्था आहे, त्यावेळेस आपण बाळ बांधणी करत असतो. मग या बाळ बांधणीच्या वेळेस फुटव्यांच्या जोमदार वाढीसाठी उर्वरित नत्राची गरज भागवण्यासाठी 40% नत्राची मात्रा इथं जाणं गरजेचं आहे. मग ही 40% नत्राची गरज भागवण्यासाठी महाधनचं 24-24-0 हे 100 किलो प्रति एकरी, युरिया 110 किलो याच्यामध्ये ऍड करायचा, आणि हा डोस आपल्याला 6 ते 8 आठवड्यांनी द्यायचा आहे. त्याचबरोबर याच वेळेस आपल्याला महाधनचं कॅल्शियम नायट्रेट 10 किलो हे जमिनीतून वेगळं द्यायचं आहे. या 2 खताबरोबर मिक्स करू नका. हा झाला दुसरा डोस. 3 नंबरचा डोस आहे आपल्याला पूर्व हंगामी ऊसाची लागवड झाल्यानंतर 12 ते 14 आठवड्यांनी, म्हणजे यावेळेस अवस्था कुठल्या ऊसामध्ये येते, ऊस कुठल्या अवस्थेमध्ये असतो, पूर्व वाढ म्हणजेच कांडी सुटायला लागत असते. मग या कांडी सुटण्याच्या वेळेस आपल्याला उर्वरित 10% नत्राची मात्रा आपल्याला इथं द्यायची आहे. फक्त नत्र जायचा इथे किती, 10%. मग या नत्राची गरज भागवण्यासाठी युरियाच्या माध्यमातून 75 किलो युरिया द्या मित्रांनो. अशा प्रकारे तिसरा डोस झाला. चौथा डोस द्यायचा आपल्याला ऊसाची जोमदार वाढीची अवस्था, कधी, लागण केल्यानंतर 16 ते 18 आठवड्यांनी, म्हणजे यावेळेस आपण ऊसाची मोठी बांधणी करत असतो. या मोठ्या बांधणीच्या वेळेस आपल्याला काय मित्रांनो, या मोठ्या बांधणीच्या वेळेस मगाशीच बोललो मी तुम्हाला, सर्वच अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणात लागते. म्हणून यावेळी उरलेला 40% नत्र, उरलेला 50% नत्र, उरलेला 50% स्फुरद आणि इतर जे मायक्रोन्युट्रिएंट आणि सल्फर हा सर्व डोस आपल्याला इथं द्यायचा आहे, कारण ऊस हा जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये जात आहे. अशा प्रकारे हा डोस एकत्र करून मोठ्या बांधणीच्या वेळेस आपल्याला द्यायचा आहे. हे झालं तुमचं पूर्व हंगामी ऊसाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. हे केल्यामुळे एक अन्नद्रव्य तुमचं जास्त पण होणार नाही, दुसरं कमी पण पडणार नाही,
बॅलन्स न्यूट्रिशन होणार आहे, एकात्मिक अन्नद्रव्य साधलं जाणार आहे, यामुळे तुमची जमिनीची प्रत टिकून राहणार आहे. जे काही खत टाकलंय तुम्ही ते सर्वचे सर्व अन्नद्रव्य ते ऊसाला अपटेक होणार आहे, उचलून घेतलं जाणार आहे, जमिनीत पडून राहणार नाही आणि त्यामुळे ऊसाची जोमदार वाढ, चांगली वाढ आणि पर्यायानं ऊसाचं उत्पादन तुमचं वाढणार आहे. जमिनीची आरोग्य सुद्धा टिकून राहणार आहे. आता मित्रांनो, ही खतं का सांगितली मी तुम्हाला टाकायला, त्या खताचं काय महत्व आहे, हे खतं दिल्यामुळे काय फायदे होतात हे जाणून घेऊयात आपण. तुम्हाला पूर्व हंगामी ऊसासाठी महादनचं स्मार्टटेक 10-26-26 हे खत द्यायला सांगितलं आहे. बेसल डोसला पण आणि तुम्हाला मोठ्या बांधणीच्या वेळेस पण द्यायला सांगितलं आहे. मग महादन स्मार्टटेक हे खत दिल्यामुळे ऊस पिकाला काय फायदा होतो शेतकरी बंधूंना? नंबर 1, पहिलं एक जाणून घ्या, महादन स्मार्टटेक 10-26-26 हे काय आहे. महादन स्मार्टटेक 10-26-26 हे एक स्मार्टटेक तंत्रज्ञानावर आधारित एक न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी एक खत आहे. हे एक नाविन्यपूर्ण क्रांतिकारी खत आहे आणि हे खत दिल्यामुळे आपल्याला ऊसाला काय फायदे मिळतात, तर 3 फायदे मिळतात. नंबर 1, जोमदार फुटव्यांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ होते. 10% फुटवे वाढतात आपले, कारण सुरुवातीला फुटवा निघण्यासाठी लागणारा स्फुरद या स्मार्टटेक 10-26-26 खतामुळे सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने जोमदार फुटव्यांची संख्या 10% वाढते. आणि शेतकऱ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे, फुटव्यांची संख्या कमी मिळते, जे आले ते फुटवे सुद्धा कमकुवत मिळतात. म्हणून हे टाळण्यासाठी महादन स्मार्टटेक 10-26-26 द्या, त्यामुळे फुटव्यांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ होते, 10% फुटवे वाढतात, जे काय आलेले फुटवे सुद्धा तुमचे जोमदार येतात. 2 नंबरचा फायदा, हे जे आलेले फुटवे आहेत ना, आता फुटव्यांचं रूपांतर कारखान्यास तोडणीयोग्य रूपांतर होतं. कारखान्यास तोडणीयोग्य जो ऊस पाहिजे आपल्याला, तसाच ऊस आपल्याला हे खत दिल्यामुळे तो फुटवा जो आहे, फुटव्यांचं रूपांतर कारखान्यास तोडणीयोग्य ऊसामध्ये रूपांतर होतं. म्हणजेच काय, तो फुटवा 2 ते 2.5 किलोचा ऍव्हरेज आपल्याला ऊस मिळतो. एका फुटव्याचं रूपांतर 2 ते कमीत कमी 2 ते 2.5 किलोचा ऊस आपल्याला मिळून जातं. म्हणजे प्रत्येक फुटवा जो आलेला आहे 2 ते 2.5 किलोचा सर्वसाधारणपणे आपल्याला मिळतो. त्यामुळं पूर्व हंगामी ऊसाचं उत्पादन आपल्याला 12 ते 15% वाढून मिळतं. म्हणून 1 पट देईल 10 पट. म्हणजे ₹1 जर या स्मार्टटेक वरती 10-26-26 वरती जर तुम्ही खर्च केला तर उत्पादन तुमचं 12 ते 15% उत्पादन म्हणजे मिळतं, वाढून मिळतं. म्हणजे ₹1 खर्च केला तर कमीत कमी 12 ते 15 रुपये तुम्हाला ऍडिशनल फायदा मिळतो, जास्त उत्पादन मिळतं, जास्त पैशाचा मोबदला मिळतो. म्हणून स्मार्टटेक 10-26-26 हे खत द्या. कारण स्मार्टटेक 10-26-26 या खताच्या प्रत्येक दाण्यावर स्मार्टटेकच्या आवरणामुळे, न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीमुळे त्यातील असणारा जो 26% स्फुरद आहे हा कार्यान्वित होतो, जमिनीत गेला आणि त्यामुळं पूर्व हंगामी ऊसाच्या जोमदार वाढीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो यातला स्फुरद. त्यामुळे कार्यक्षम पांढऱ्या मुळ्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. तसंच स्मार्टटेकच्या आवरणामुळे पोटॅश आपल्या या ऊस पिकाला जलद रीतीने आणि सुलभ रीतीने उपलब्ध होत जातो आणि त्यामुळे या पूर्व हंगामी ऊसाची जैविक आणि अजैविक ताणा सुद्धा सहन करण्याची ताकद, क्षमता उत्तम राहते. त्यामुळे उत्पादन 12 ते 15% वाढतं. दुसरं खत मी द्यायला सांगितलंय तुम्हाला, बेन्सल्फ सुपरफास्ट. बेन्सल सुपरफास्ट काय मित्रांनो, आणि ते खत ऊस पिकाला दिल्यामुळे काय फायदा होतो? बेन्सल सुपरफास्ट हे एक पेस्टाईल स्वरूपातील सर्वात जास्त गंधक असलेलं, 90% गंधक असलेलं एक सुपरफास्ट रिलीज टेक्नॉलॉजीवरती तयार केलेलं नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. किती गंधक आहे याच्यामध्ये? 90%. हा मूलभूत गंधक आहे आणि हा फार महत्वाचा आहे मित्रांनो. का? बेन्सल सुपरफास्ट ऊस पिकाला दिल्यामुळे काय फायदे होतात? 2 फायदे. एक शेतकऱ्यांना फायदा, 2 नंबर तुमचा कारखान्याला फायदा. शेतकऱ्यांना होणारा फायदा, बेन्सल सुपरफास्ट ऊस पिकाला दिल्यामुळे ऊसाच्या कांडीतील रसाचं प्रमाण वाढतं, रसाची शुद्धता वाढते, रसाचा तो, त्यामुळं कांडीचं वजन वाढून ऊसाचं टनेज वाढतं. हा शेतकऱ्यांना फायदा. 2 नंबरचा कारखान्याला फायदा, शुगरची रिकव्हरी 0.2% वाढते. म्हणजे कारखान्याला सुद्धा शुगर रिकव्हरी वाढून मिळते. कारण बेन्सल सुपरफास्ट दिल्यामुळे जमिनीचा सूक्ष्म स्तरावर वाढलेला सामूह हा कमी होतो. आणि मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर जमिनीचा सामूह वाढलेला आहे आणि जमिनीचा सामूह वाढला की आपण जे काही खतं टाकतो त्याचा अपटेक होत नसतो. म्हणून बेन्सल्फ सुपरफास्ट टाकलं की जमिनीचा वाढलेला सामूह हा कमी होतो. त्यामुळे मग कुठलाही ऊस असो तुमचा, आडसाली असेल, पूर्व हंगामी असेल किंवा खोडवा असेल,
ज्यावेळेस आपण ऊस पिकाला बेन्सल सुपरफास्ट टाकतो त्यावेळेस टाकल्यानंतर हे खत वाढलेला जमिनीचा सामूहिक कमी होतो. त्यामुळे सामूहिक कमी झाला की यातल्या गंधकासोबतच इतर अन्नद्रव्याची उपलब्धता सुद्धा ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर ऊसाच्या पानातील हरितद्रव्याची मात्रा बेन्सल सुपरफास्ट दिल्यामुळे वाढते. नाहीतर काय होतं, बेन्सल सुपरफास्ट नाही दिलं, सल्फर नाही गेला तर पानं तुमची अशी पांढरी पडतात. पांढरी पडलेत की मग काय होणार, हिरवागार पानं तुमच्या ऊसामध्ये दिसून येणार नाही. म्हणून बेन्सल सुपरफास्ट दिल्यामुळे ऊसाच्या पानातील हरितद्रव्याची मात्रा वाढते. त्यामुळे सुरुवातीच्या वाढीच्या काळातच आपला पूर्व हंगामी ऊस जो आहे त्या पानाची त्या पूर्व हंगामी ऊसाची पानं सुरुवातीच्या वाढीच्या काळातच हिरवीगार राहतात आणि हळगारपणा सातत्यानं टिकून राहतो कंटिन्युअस. आणि त्याच्यामुळे काळोखी टिकून राहिल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे मोठ्या प्रमाणात होते आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया झाल्यामुळे आपल्याला उत्पादनात भरीव अशी वाढ होते. म्हणजेच ऊसाचं टनेज वाढतं, कारण गोडवा वाढतो. म्हणून गोडवा वाढला, शुगर वाढतं. म्हणून बेन्सल सुपरफास्ट द्या. तिसरं खत मी तुम्हाला सांगितले ऊसाला 24-24-0 खत द्यायला. कारण 24-24-0 खत हे दिल्यामुळे काय होतं मित्रांनो, ऊसाची रुजवण आणि एकसारखी वाढ होते. कारण या अवस्थेमध्ये लागणारा नत्र हा मुबलक प्रमाणात देण्याचं कार्य हा 24-24-0 मधील नायट्रेट आणि अमोनिकल नत्रामुळे होत असतं. शिवाय या व्यतिरिक्त 24-24-0 हे पाण्यामध्ये विद्राव्य स्वरूपात असल्यामुळे ऊसाच्या पिकाच्या कार्यक्षेत्रात हे दिलं गेल्यामुळे एकसारखं विभागलं जातं. कारण हे प्रिल्ड स्वरूपाचं आहे. त्यामुळे ऊसाची लवकर रुजवण होते, एकसारखी जोमदार वाढ होते आणि हे साधले झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेला गती देण्याचं काम सुद्धा 24-24-0 मधील जो 85% पाण्यात विद्राव्य असलेला स्फुरद जो आहे त्यामुळं स्फुरद मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. कारण 24-24-0 मधील स्फुरद हा 85% पाण्यात विरघळणार आहे. आणि 3 नंबर 24-24-0 हे खत अर्थातच मुळातच आम्लधर्मीय खत आहे. याचा पीएच किती आहे? 3.5 आहे. म्हणजे आम्लधर्मी आहे. आपल्या इकडच्या जमिनीचा पीएच किती झालाय तुमचा? 7.5च्या पुढे जमिनीचा क्रॉस केलेली लेवल. मग अशा जमिनीमध्ये जर जमिनीचा पीएच वाढला असेल तर अशा अल्कलयुक्त जमिनीमध्ये आपल्याला आम्लधर्मीय खत देणं गरजेचं आहे. आणि 24-24-0 हे आम्लधर्मीय खत आहे. म्हणून ज्या जमिनीचा सामू वाढलेला आहे, कॅल्करियस जमिनी म्हणजे चुनखडीचं प्रमाण जे झालेलं आहे, चुनखडीयुक्त जमिनीला झालेले आहेत, जमिनीचा सामू वाढलेला आहे, चुनखडीयुक्त जमिनी झाले आहेत, अशा जमिनीमध्ये चोपण आणि क्षारपड जमिनीमध्ये 24-24-0 हे खत दिलं तर या खताची कार्यक्षमता इतर खतांच्या तुलनेमध्ये अतिशय उत्तम राहते आणि जेवढी अन्नद्रव्ये त्यातले ते व्यवस्थित मिळत जातात आणि ऊसाची एकसारखी वाढ आणि लवकर रुजवण आपल्याला ऊसामध्ये दिसून येते. एकसारखा ऊस दिसतो आपल्याला आणि उत्पादनात वाढ होते. कारण हे प्रिल्ड स्वरूपाचं खत आहे. प्रत्येक दाणा याचा एकसारखा आहे. प्रत्येक दाण्यामध्ये 24% नत्र आहे, 24% स्फुरद आहे. टाकायला सुद्धा सोपं, पेरून द्यायला सुद्धा सोपं, फेकून द्यायला पण सोपं. मोत्यासारखे दाणे आहेत. प्रत्येक दाण्यामध्ये इक्वल 24% नत्र, 24% स्फुरद, पाण्यामध्ये विद्राव्य. त्याच्यामुळे एकसारखी ऊसाची वाढ, जोमदार वाढ होते आणि ऊसाच्या उत्पादनामध्ये भरी वाढ होते. हे झालं तुमच्या जमिनीतून दिलेली खतं का टाकायची, त्याचं मूल्यवर्धन, व्हॅल्यू प्रपोजिशन मित्रांनो. म्हणून बॅलन्स न्यूट्रिशन किती महत्वाचं हे तुम्हाला सांगायचा उद्देश हेच आहे. आणि हे जर केलं आपलं तर अपेक्षित उत्पादन आपल्याला कमीत कमी 85 मेट्रिक टनापासून ते 100 मेट्रिक टनापर्यंत आपलं उत्पादन मिळतं. हे करत असताना आपल्याला काही फवारण्या करायच्या 2. ह्या फवारण्या का करायच्या मित्रांनो तेही सांगतो मी तुम्हाला. 2 फवारण्या करायच्या. पहिली फवारणी करायची आहे ऊस लागवड केल्यानंतर फुटवा अवस्था, लागवडीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी. यावेळेस आपल्याला महाधनचं कॅल्शियम नायट्रेट 2 किलो घ्या, महाधनचं डॉट बोरॉन 250 ग्रॅम घ्या, 300 लिटर पाण्यामध्ये टाका. हे दोन्ही मिश्रण करा आणि याची फवारणी करा प्रति एकरी. हे फवारणी केल्यामुळे काय फायदा मिळतो? नंबर 1, जेठा कोंबावर फुटव्यांसाठी आवश्यक जे बाजूचे कोंब आहेत ना ते तयार होण्यास आपल्याला मदत होते या फवारणीमुळे. आणि दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे महाधनचं 12-0 2 किलो आणि 13-0-45 महाधनचं 2 किलो 300 लिटर पाण्यामध्ये टाका एकरासाठी. हे फवारणीमुळे काय होतं? या फवारणीमुळे आलेले जे फुटवे आहेत, फुटवा कोंबातून जोरकस फुटवे निघण्यासाठी आपल्याला चालना मिळते, जोरकस फुटवे मिळतात. म्हणून ही फवारणी करा मित्रांनो. छोटीशी फवारणी आहे पण अतिशय
महत्वाची इफेक्टिव्ह फवारणी आहे. त्याच्यामुळे फुटवे जोमदार आपल्याला येतात आणि फुटवे जोमदार आले की त्या फुटव्यांचं रूपांतर चांगल्या ऊसामध्ये होत असतं. म्हणून या 2 फवारण्या करा. शेतकरी बंधूंनो, जाता जाता तुम्हाला एक सांगायचं आहे, महादन्न खास ज्या शेतकरी बांधवांकडे ड्रिप इरिगेशन आहे त्या शेतकरी बांधवांसाठी महादनचं शुगर केन स्पेशल 15-25-10 हे 100% विद्राव्य असणारं खत तयार केलेलं आहे आणि शेतकरी बांधवांना मागील 3 वर्षापासून उपलब्ध करून दिलेलं आहे. तर हे खत दिल्यामुळे मित्रांनो, हे खत काय अगोदर जाणून घ्या. महादन शुगर केन स्पेशल या विद्राव्य खतामधील घटक याच्यामध्ये 15% नत्र, 25% स्फुरद, पालाश 10%, फेरस आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, बोरॉन पण आहे याच्यामध्ये. म्हणजे मुख्य अन्नद्रव्याबरोबर, आवश्यक मुख्य अन्नद्रव्याबरोबर, सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबर सल्फर आणि बोरॉनचा पुरवठा करणारं एक मात्र विद्राव्य खत. आणि त्यामुळं काय होतं, हे खत ऊस पिकाला दिल्यामुळं सर्व आवश्यक पोषक अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा करणारं एक मात्र हे विद्राव्य खत आहे. हे खत दिल्यामुळे महादन शुगरकेन स्पेशली ऊस पिकाला ड्रिप मधून दिल्यामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता सुधारते व ऊसाची एकसारखी वाढ होते आणि उत्पादन वाढीमध्ये आपल्याला मदत होत असते. त्याचबरोबर ऊस पिकाला आपल्याला स्फुरदाची जास्त गरज असते. पण तुम्ही जर बाजारामध्ये उपलब्ध असणारं साधारण खत टाकलं इतर कंपनीचं, तर स्फुरदाची खताची गरज असणाऱ्या ऊस पिकासाठी उपयुक्त स्फुरदाचे स्थिरीकरण करणाऱ्या जमिनीसाठी अतिशय उपयुक्त खत आहे मित्रांनो. म्हणून शेतकरी बंधूंनो, महादन शुगरकेन स्पेशल 15-25-10 या अद्ययावत खताचा आपल्या ऊस शेतीमध्ये ड्रिप मधून या 15-25-10 शुगरकेन स्पेशलचा वापर करा. ऊसाचं ह्या खत वापरल्यामुळे पिकाचं उत्पादन पण वाढणारच आहे, गुणवत्ता सुद्धा आपल्या ऊसाची सुधारणार आहे आणि नक्कीच आपल्याला उत्पादन सुद्धा टिकून राहणार आहे, वाढून मिळणार आहे. म्हणून 15-25-10 या विद्राव्य खताचा वापर आपण शुगरकेन स्पेशलचा वापर ऊस उत्पादन वाढीसाठी करा. हे झालं तुमचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. हे करत असताना शेतकऱ्यांना काही अडचणी येतात. चाबूक आणि गवताळ वाढ हे 2 रोग हे ऊस शेतीमध्ये दिसून येतात. तर याच्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, काणीग्रस्त बेटे दिसून आले की काणीग्रस्त चाबूक काणीचे किंवा गवताळ वाढ जी आपल्याला बुचक्यासारखे असे बेट दिसतात, तर ती गवताळ वाढीची बेट आहेत. ती काणीग्रस्त बेट, गवताळ वाढीची बेट उपटून काढून त्याचा समूळ नायनाट करा. तसंच जर शेतामध्ये ठेवलं तर त्याचा प्रसार होत असतो, कारण रस शोषण करणाऱ्या किडीमार्फत या गवताळ वाढीचा प्रसार होत असतो. चाबूक काणीचा ते चाबकासारखी जी वाढ होत असते त्याच्यामध्ये स्पोर असतात. त्या वाऱ्यामार्फत त्याचे स्पोर फुटून ते इतर शेतामध्ये पोहोचतात आणि याचाही प्रसार होत असतो. म्हणून अशी काणीग्रस्त बेट, गवताळ बेट उपटून त्याचा समूळ नायनाट करा. परंतु हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलंय, बेन प्रक्रिया सांगितली, ती मात्र करायची. हे जर केलं बेन प्रक्रिया तर हे सुद्धा रोग आणि कीड तुमच्या शेतामध्ये फार कमी प्रमाणात येते, किंबहुना येत नाही. म्हणून बेन प्रक्रिया करा. आलीच तर याची बेट उपटून समूळ नायनाट करा. खोडकीड याच्यामुळे सुद्धा आपल्याला मोठा उत्पादन वाढीमध्ये फटका बसतो. म्हणून ह्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसून आल्याने, हा खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला तर एकरी 2 फुले ट्रायकोकार्ड असतात. जैविक नियंत्रणासाठी 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा आपल्या पानाच्या तिथं स्टेपलर करून लावावे. त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव थांबतो. खोडकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी केमिकलनं जर आपल्याला कीटकनाशकाच्या माध्यमातून जर फवारणी करून याचा प्रभाव थांबवायचा असेल तर फिप्रोनिल 0.3% दाणेदार 400 ते 600 ग्राम प्रति एकरी ज्यावेळेस आपण बेसल डोस टाकतो त्यामुळे जमिनीमधून टाकून द्या, किंवा सायपरमेथ्रिन 10% इशीवालं 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाणी घेऊन याची फवारणी करा. ही झालं खोडकिडीचं नियंत्रण. दुसरी कीड जी आहे हुमणी, होलोट्रॅकिया, हुमणीनं सुद्धा शेतकऱ्यांना फार ग्रासलेला आहे आणि या हुमणीच्या नियंत्रणासाठी आपल्याला मी तुम्हाला एक प्रभावी नियंत्रण सांगतो. जिथं हुमणी जास्त आहे, थोडीशी मोठी झालेली आहे आणि तिचा शेतामध्ये प्रादुर्भाव झालाय, अशा ठिकाणी तिला आटोक्यात आणणं पहिलं गरजेचं आहे आणि नंतर मग जैविक उपाय करा. यासाठी मित्रांनो, एक क्लोरो 2 लिटर, त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन अर्धा लिटर हे द्रावण करा, याचं ड्रेंचिंग करा किंवा पाट पाण्यामधून जिथून पाणी चाललंय तिथं सोडून द्या. काही प्रमाणात ही आटोक्यात येऊ शकते आपल्याला. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी हुमणीच्या बाहेरचं लॅसेंटा हे चांगलं काम करतं कीटकनाशक. तर हुमणीनाशक आहे लॅसेंटा.
लागणीनंतर लगेच ड्रेंचिंग केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसतो आणि ऊसाची वाढ देखील आपल्याला चांगली उत्तम राहते. लेसंटा यासाठी 200 ग्राम व डेसिस 250 मिली 400 लिटर पाण्यामधून याची आळवणी ड्रेंचिंग करा. त्याचबरोबर फोरेट 10% दाणेदार 10 किलो प्रति एकरी जमिनीतून द्या. आणि हे झाल्यानंतर जैविक पद्धतीने आपल्याला मेटारायझियम आणि बिव्हेरिया हे जीवाणू वापरून आपल्याला उमणीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं. अशा रीतीने मित्रांनो, पूर्व हंगामी ऊसाचं पोषण व्यवस्थापन, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, बॅलन्स न्यूट्रिशन कशाला म्हणतो आपण? जर आपण असं जर केलं, मी जे शेड्यूल सांगितलं तुम्हाला, तर केलं तर आपणास ऊसाचं उत्पादन वाढीबरोबरच साखर व उत्पादन वाढीबरोबर जमिनीचं आरोग्य गुणधर्मही सुधारण्यास आपल्याला मदत होत असते. म्हणून एकात्मिक अन्नद्रव्य मी जे तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे करा आणि ऊसाचं उत्पादन वाढवा, जमिनीचं आरोग्य सुद्धा टिकवून ठेवता येतं.